नमस्कार, स्वागत आहे तुमची आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये। तर आता वाजले रात्रीचे 7:30 आणि बाहेर तुम्ही बघू शकता किती छान असे वातावरण झालेलं आहे। तर मी आता सहज इथे आले तेव्हा बघितलं माझ्या हातात मोबाईल। तर हे वातावरण आहे ते समोर मला म्हणजे समोरच माझ्या समोर आरसा आहे, त्यामध्ये दिसले एवढं छान वातावरण सोबत मला चला एक व्हिडिओ होऊन जाऊ द्या। आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता आमच्या झाडाला आलेलं आहे फुलं, म्हणजे ते आहे धोत्राची फुलं। तर धोत्राची फुलं आपल्याला तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल, म्हणजे ज्या लेडीज आहेत त्यांना सर्वांना माहीत असेल की आपल्याला महादेवाला धोत्राचं फुल चालतं, त्यामुळे ते लावले होते। आणि त्याच्या शेजारीच आमची खाली तुळस आणि महादेवची पिंड वगैरे आहे। तर मी दाखवतो तुम्हाला। आणि बाहेरचे वातावरण अगदी मस्त फ्रेश अशी प्रसन्न असे वातावरण झालेलं आहे। तर झाडाला किती छान असे फुले आले आणि वरती वातावरण बघा कसं झालं, आणि अशी थंड अशी हवा सुरू झाली, म्हणजे कुठेतरी पाऊस वगैरे झाला असणार आहे आता सध्या, त्यामुळे असे वातावरण झाले। आणि खाली छोटेसे पार्वतीचे झाड लावले होते, म्हणजे रोपटे लावलेले आहे। तर त्याला देखील आता काही दिवसांनी फुले येतील, म्हणजे छोट्या छोट्या कळ्या लागलेल्याच आहे त्याला। तर आता फुले देखील येतील आणि ही फुले बघा किती सुंदर वाटते। आणि रात्रीचा असा व्ह्यू, म्हणजे कधीतरी अशी दृश्य बघायला भेटते। आणि वरती चंद्र देखील उगते। तर तुम्हाला कदाचित कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल, मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते। तर शांत अशा वातावरणामध्ये आपले चांदू मामा म्हणजे येत आहे चांदू मामा आता वरती, आणि हा आपला व्ह्यू। वेदांती बसलेली आहे किचनमध्ये, कारण मामा गेले होते डाळिंब घेऊन आणि त्यांनी आणले तिकडून येताना कुंतलगिरीचे पेढे। तर तिला म्हणजे पेढे म्हटलं की सर्वांनाच आवडतात। तर ती बसली आहे मस्त पेढ्यावरती ताव मारत, आणि ती चालू आहे छान अशी गप्पा गोंधळ मस्ती। तर आमची वेदांती करत आहे उरलेली जी म्हणजे आपली कणिक भिजलेली जी आहे, भिजवली होती, त्यातून छोटासा उंडा काढून घेतला तिनं, आणि त्यात ती चालू आहे छोट्या छोट्या पोळ्या। माझ्या पोळ्या झाल्या। किती करू राहिली? पेढे का पोळ्या? द्या पेढ्याच्या पोळ्या। पोळ्या पोळी म्हणत असते, पोळी। खानदेशी तू? रोटी खानदेशी तू? मम्मीची रोटी गोल गोल गोल। ओरडती काय झालं ओरडायला? हे आमच्या गाई, यांना म्हणजे घरात कोणी माणसं आली की डायरेक्ट यांना ओरडायला म्हणजे सुरुवात होते। थंड हवा सुटली बाहेर मस्त। तर आज काही व्हिडिओ बनवणं झालं नव्हतं, म्हटलं चला एक वातावरण देखील छान झाले होते तर एक व्हिडिओ बनवून द्या। तर एक छोटासा व्हिडिओ केला। तर उद्याच्याला छान असा व्हिडिओ येणार आहे। तर नक्की जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि आपल्या जे व्हिडिओ आहेत, म्हणजे व्हिडिओची जी लिंक आहे ती जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये काय असेल हे तुम्हाला मी उद्या सांगेल। तर पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये। बाय बाय।